नेवासा फाटा येथे भरदिवसा झालेल्या कोयत्याच्या हल्ल्याप्रकरणात जखमी साहिल खाजेकर यानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। S9 चॅनलशी बोलताना साहिलनं घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला। साहिलच्या म्हणण्यानुसार दुपारच्या सुमारास तो आपल्या मित्रांसह नेवासा फाटा येथील एका पानाच्या टपरीवर पान खात उभा होता। त्यावेळी संदेश संजय गायकवाड हा आपल्या काही साथीदारांसह तेथे आला। त्यानंतर संदेश गायकवाड हा रागाने आपल्याकडे पाहत असल्याचं साहिलने सांगितलं। दरम्यान पाऊस सुरू असल्यानं आपण आडोशासाठी बाजूला गेलो, मात्र त्याच ठिकाणी संदेश गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी आपला पाठलाग करत जीवे मारण्याच्या उद्देशानं कोयत्यानं हल्ला केल्याचा गंभीर आरोप साहिल खाजेकर यानं केलाय। या हल्ल्यात साहिल खाजेकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत असून हल्ल्यामागील नेमकं कारण काय या सर्व संबंधित बाबी तपासातूनच स्पष्ट होतील। आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती मिळते। फाटाही त्या आम्ही थांबलो होतो, पान आलं तर पान काढत होतो। जो संदेश गायकवाड समोर मोठी गाडी घेऊन आला, ती थांबला, आम्हाला रागाने बघत होता। आम्ही बघितलं त्यांच्याकडे, मग आम्ही पाऊस आला म्हणून बाजूला गेलो। डबल आलं डॅक कोयतीने माझ्या अंगावर हल्ला केला, त्याने डॅक जेव्हा मारून केली डबल नावाचं आलं ना, त्याला मारून टाकेल। S9 मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।